आपण ट्यून आहात रेडिओ रागिनी बारामतीचा अस्सल आवाज आणि RJ राजेश्री आहे तुमच्यासोबत. आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर अनिल मुकाशी, MD DCH FIP PhD, त्याचबरोबर कम्युनिटी पेडियाट्रिशियन म्हणून बारामतीमध्ये सर कार्यरत आहेत. तर आज आपण सरांकडून कोरोना, शाळा आणि शिक्षण याबद्दलची चर्चा आपण करणार आहोत. सर्वप्रथम सर आपल्या या कार्यक्रमात सहभागी झाले त्याबद्दल रेडिओ रागिनीच्या वतीनं मी RJ राजेश्री सरांचे स्वागत करते. सर वेलकम आमच्या शो मध्ये. थँक्यू. तर आता आपण बघतोय की कोरोनामुळे बऱ्यापैकी सगळं जग डिस्टर्ब झालेलं आहे. यामध्ये शाळा आणि शिक्षण देखील पूर्णपणे थांबलेलं आहे. तर नक्की काय अडचण विद्यार्थ्यांच्या बाबतीत या कोरोनामुळे निर्माण झालेली आहे? कोरोना व्हायरस डिसीज चा शॉर्ट फॉर्म आहे COVID-19. 2019 साली आलेला कोरोना व्हायरस डिसीज म्हणून COVID-19. बरोबर. हा, यांनी जगाची कोंडी केलेली आहे. पूर्वी हा आजार होताच बर का. हा आजार नवीन नाहीये, पण तो किरकोळ सर्दी खोकला किंवा आपण ज्याला कॉमन कोल्ड म्हणायचो तो करायचा. आता या विषाणूने स्वतःत बदल केले आहेत. त्यांनी स्फोटक, आक्रमक, अत्यंत संक्रामक म्हणजे कंटॅजियस, एकमेकांना लागणारा असं रूप धारण केलेलं आहे. हा आता आपला कायमचा पाहुणा झाला आहे. बरोबर. मान न मान मै तेरा मेहमान. कुणीही त्याला शुकशुक हाडहाड करू शकत नाही, कुणीही त्याला नाहीसा करू शकत नाही. कोरोना विरुद्ध युद्ध जिंकण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. बरोबर. आपल्याला त्याच्यासह जगायला शिकावं लागणार. शेवटी एक ना एक दिवस प्रत्येक माणसाला संसर्ग होणारच. बरोबर. काही असुरक्षित लोक 0.3% मरणार, पण बरेच तंदुरुस्त लोक 97.3% टिकणार. कळपाची रोग प्रतिकार शक्ती किंवा हर्ड इम्युनिटी विकसित होणार आणि हे वादळ संपणार. एखाद दुसरं वर्ष लागेल या प्रक्रियेला. जसं आपण गोवर, कांजिण्या, गालगुंड, टायफॉइड, TB, HIV, साथीची कावीळ, हेपॅटायटिस A, B याच्या सोबत जगत आहोत, तसं यापुढे आपल्याला कोरोना सोबत जगावं लागणार आहे. बरोबर आहे. संसर्ग होणार नाही याची काळजी घेत. ही कोरोनाची साथ, त्याला महामारी म्हणायचं, एक प्रतिबंधात्मक आरोग्य समस्या आहे. म्हणजे वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्य समस्या ही कमी आहे. बरोबर. पण ही प्रतिबंधात्मक आरोग्य समस्या आहे. योग्य त्या वैज्ञानिक मार्गानेच तिला सामोरे जावं लागणार आहे. पुढे काय घडू शकतं याचा अंदाज घेऊन पूर्वानुमानाने पावलं उचलावी लागतात. पर्यावरण, अनुवंशशास्त्र, रोगजंतू आणि जीवनशैली हे घटक प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे असतात. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा ही म्हणूनच एक सतत बदलत राहणारी प्रक्रिया आहे. एखाद्याला आजार लागण्याची सुरुवात होण्याआधी ही प्रक्रिया सुरू होते आणि रोग होण्याची शक्यता संपते, त्यावेळेला ती पूर्ण बरी होती. आपल्याला हुशारीने वागून कोरोनाच्या संक्रमकतेवर मात करायची आहे. जीवनशैली बदलून लागण टाळायची आहे. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला कार्यपद्धती बदलावी लागणार आहे. वर्तन बदल म्हणजे बिहेवियर चेंज. बरोबर. हेच कोरोनाला वैज्ञानिक उत्तर आहे. औषध, लस हे उत्तर नाही. कोरोना, शाळा आणि शिक्षण ही समस्या सोडवण्यासाठी आपल्याला आपले शालेय वर्तन बदलण्याची गरज आहे. अच्छा सर, आपण बोललात की आपल्याला शालेय वर्तन सुद्धा बदलण्याची गरज. तर एकंदरीत पाहता आपली शालेय संस्कृती बदलण्याची गरज आता आहे का, आणि बदलली तर ती कशी? शालेय संस्कृती बदलावीच लागणार. अच्छा. मॉल मध्ये जाण्याची संस्कृती बदलली, हेअर कटिंग सलून मध्ये जाण्याची संस्कृती बदलली, किराणा दुकानांबाहेरची संस्कृती बदलली, तशी शाळेची सुद्धा संस्कृती, ऑफिसची संस्कृती बदलली, बस मध्ये संस्कृती बदलली, तशी शाळेची सुद्धा संस्कृती बदलावी लागणार. महत्वाचं काय आहे, मुलांना देखील संसर्ग होतो असं ऐकण्यात आलं होतं की मुलांना संसर्ग होतच नाही, पण ते खरं नाहीये. मुलं मूक वाहक किंवा सायलेंट कॅरियर बनतात, त्यांनाही कोरोना होऊ शकतो. मुलं सिरियस होऊ शकतात, मृत्यू देखील येऊ शकतो. विषाणू जसं जात, धर्म, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, घरची स्थिती, राज्य किंवा देशाच्या सीमा,
धर्म, लिंग काहीही ओळखत नाही. तसंच कोरोनाचा विषाणू वय देखील ओळखत नाही. बरोबर आहे. तो त्याच्या आडसट्ट्यात आवाक्यात येणाऱ्या सर्व मनुष्य प्राण्यांना पकडतो. खरंय. ते सिरियस होऊ शकतात. मुलं आजारी नसली तरी शाळा बंद आहेत. बरोबर. संक्रमित मुलांमुळे ज्यांना आजार लागेल तेच लोक सिरियस होऊ शकतात. शाळा बंद केल्याने समाजातील प्रत्येकाचं संरक्षण झालंय. ते गरजेचं होतं. जिवंत राहायचं की जीवन जगायचं, आपल्याला दोन्हीपैकी एकच पर्याय उपलब्ध होता. इस पार या उस पार. आपण जिवंत राहण्याचा पर्याय निवडला. लॉकडाऊन हा अनपेक्षित संकटाला सामोरे जाण्यासाठी दिलेला आपत्कालीन मुदतीचा प्रतिसाद होता. ती एक प्रतीक्षित क्रिया होती. म्हणजे नी जर्क रिफ्लेक्स म्हणतात त्याला. युद्ध, सुनामी, भूकंप, पूर किंवा दुष्काळ यांच्यासारखी आपत्ती आहे ही. पण घाबरून जायची गरज नाही. कोणीही हे जग थांबवू शकत नाही. हे जग कायमचं लॉक केलं जाऊ शकत नाही. आपल्याला पुढे जावंच लागेल. व्यवसाय धंदे पुन्हा सुरू करावेच लागतील. आत्ताशी आपला जीव तर वाचलाय. आता टप्प्याटप्प्याने जीवन रिसेट करता येईल. आपण त्या स्टेज मध्ये आहोत, जीवन रिसेट करण्याच्या. शाळा बंद केल्यामुळे मुलांच्या शिक्षण आणि आरोग्यावरती दुष्परिणाम दिसायला लागलेले आहेत. शाळा तर पुन्हा सुरू कराव्याच लागतील. सगळ्यांच्या सुरक्षेची काळजी घेऊन शाळा सुरू करणं आपल्या हातात आहे. कारण आपण सगळे कसे वागतो, कसा प्रतिसाद देतो यावर यश अवलंबून आहे. पश्चात्तापापेक्षा शिस्त पालन परवडले. अगदी खरंय. शिस्त पालन जर आपण केलं तर नक्कीच या कोरोनापासून आपली सुरक्षितता होऊ शकते. पण आता बघितलं तर शाळांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी का आणि कशी घेतली पाहिजे याबद्दल काय मार्गदर्शन? बरोबर आहे तुमचा प्रश्न. कारण काय, शिक्षण क्षेत्र आणि आरोग्य क्षेत्र बरोबर आहे. कोरोना पूर्वीच्या काळात आपापल्या क्षेत्रात कार्य करायची. खरंय. पण आता प्रश्न निर्माण झालाय की शिक्षण क्षेत्रांनी ही आरोग्य क्षेत्राची जबाबदारी का घ्यायची? आपण आपल्या मुलांसाठी म्हटलंय बरं का मी. आपण आपल्या मुलांमुळे शाळेमध्ये आहोत. आपले दाणा पाणी त्यांच्यावर अवलंबून आहे. आपलं ब्रेड अँड बटर त्यांच्यावर अवलंबून आहे. आपल्याला आपल्या मुलांचं रक्षण करावंच लागेल. शाळा कोरोना सुरक्षित कराव्या लागतील. पालकांना भीती वाटते की शाळेतून मुलांना कोरोना संसर्ग होईल आणि शाळांना भीती वाटते विद्यार्थ्यांमुळे शाळांमध्ये कोरोना येईल. दोन्हीही शक्यता खऱ्या आहेत. संभ्रमावस्था पण आहे, पण ती खरी आहे. पण या दोन्ही फक्त शक्यताच आहे. रोड ऍक्सिडेंट होईल, मोटरसायकलवर गेलं तर ही शक्यता खरी आहे. बरोबर आहे. पण ती शक्यताच आहे. आपण जातोच की सुरक्षा नियमांचे पालन करून, सावधगिरी बाळगून आपण गुरुत्वामध्ये गाठू शकतो. शाळा हा एक समूह मेळावाच असतो. म्हणजे मास असेंब्ली म्हणतो आम्ही त्याला. आणि हा समूह मेळावा रोज भरतो. गणेशोत्सव, यात्रा, जत्रा, ईदची नमाज किंवा रविवारचा मास यासारखं. कम्युनिटी ट्रान्समिशनचा सर्वाधिक धोका अशा समूह मेळाव्यांमध्ये असतो. शाळा सुरू करायच्या, नियंत्रणामध्ये सुरू करायच्या की बंद ठेवायच्या हा निर्णय स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असतो. म्हणजे देशाला एक निर्णय घेऊन सगळीकडे तो लागू होऊ शकत नाही. तांत्रिक दृष्ट्या हा एक जोखीम आधारित दृष्टिकोन आहे. त्याला आम्ही रिस्क बेस्ड अप्रोच म्हणतो. जोखीम असेल तर नका जोखीम घेऊ आणि जोखीम नसेल तर उगीच घाबरू नका. जोखीम आधारित दृष्टिकोन. शासन आणि प्रशासन किमान हानिकारक आणि सर्वात उपयुक्त निर्णय घेईल. शासनावर विश्वास ठेवावाच लागेल. सरकार देईल त्या आदेशांचे पालन करा. त्या आदेशांचे पालन शाळांनी, पालकांनी आणि मुलांनी करायलाच हवे. अगदी खरं. पण ऐकत आहोत रेडिओ रागिनीवरून कोरोना, शाळा आणि शिक्षण यामधला सहसंबंध. आणि खूप छान पद्धतीनं डॉक्टर अनिल मोकाशी सर आपल्याला हे सांगत आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपण हे जाणून घेत आहोत. तर पुढे जाऊन मी सरांना असं विचारते की शाळा कोरोना सुरक्षित कशी करावी याबद्दल आपण काय मार्गदर्शन कराल? शाळा कोरोना सुरक्षित करणं हे शाळा प्रशासनाचं कर्तव्य आहे. अच्छा. स्कूल ऍडमिनिस्ट्रेशनचं काम आहे. आरोग्य डिपार्टमेंटचं नाहीये.
त्यांची रोगप्रसार किंवा संप्रेषणाची जोखीम कमी करण्याची क्षमता महत्वाची आहे. अगदी खरं. शाळेतलंच कुणाला तरी कोरोना सुरक्षित शाळा करण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल. हे कुणी करू शकतो बरं का, प्रत्येक जण करू शकतो. पण अशा परिस्थितीत कुणीच करत नाही. जेव्हा सगळेच जण जबाबदार असतात तेव्हा कुणीच जबाबदारी घेत नाही. बरोबर आहे. आपल्याला प्रत्येक शाळेत कोरोना सेफ्टी ऑफिसर किंवा कोरोना सुरक्षा अधिकारी म्हणून एखाद्या ज्येष्ठ शिक्षकाची नेमणूक करावी लागेल. अगदी खरं. ते शाळेचे मुख्याध्यापक आणि शासन नियुक्त अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली काम करतील. पुढे जाऊन तेच साथीचे आजार नियंत्रण अधिकारी म्हणूनही काम करू शकतील. आज कोरोना आहे, उद्या अजून काय आलं तर आपली यंत्रणा आता रिव्हॅम्प नवीन सक्षम करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या शाळेमध्ये एक असा माणूस असणं माहितगार अनुभवी फार आवश्यकता आहे. पुढे जाऊन तेच साथीचे आजार नियंत्रण अधिकारी म्हणूनही काम करू शकतील. कोरोना जोखीम कमी करण्याचे आणि आजारी व्यक्ती ओळखण्याचे शिक्षण प्रशिक्षण आणि कौशल्य त्यांना द्यावे लागेल. त्यांना ट्रेनिंग द्यावे लागेल. इतक्या महत्वपूर्ण जबाबदारीसाठी त्यांना पैसे द्यावे लागतील. बरोबर आहे. त्यांना त्यांचं मानधन द्यावं लागेल. शाळेने काय करायला हवं तर कोरोना सुरक्षा अधिकारी नेमावा. आजारी कर्मचारी किंवा विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये. शरीराचं तापमान 100 फॅरनहाइट पेक्षा जास्त म्हणजे आजारी. म्हणजे तो आता टीव्हीवरती आपण बघतो सेन्सरी थर्मामीटर असतो, तो नॉन टच असतो, म्हणजे तो कपाळाला लावावा लागत नाही, लांबून सुद्धा टेम्परेचर तो बघतो. तर असा थर्मामीटर शाळेमध्ये ठेवावा. प्रवेशद्वाराला कर्मचारी व विद्यार्थ्याचं टेम्परेचर बघायचं. 100च्या पुढे असेल जा घरी, आतमध्ये प्रवेश द्यायचा नाही. पल्स ऑक्स म्हणून मशीन आहे, त्यांनी नाडीचा वेग पल्स रेट मुलांचा 130 पेक्षा जास्त असेल तर तो मुलं आजारी आहे, आणि कर्मचाऱ्यांचा 100 पेक्षा जास्त असेल तर तो कर्मचारी आजारी आहे, त्याला घरी पाठवायचं. बरोबर. किंवा रेस्पिरेटरी रेट मोजता येईल, श्वासाचा दर. एका मिनिटात मुलगा किंवा कर्मचारी किती वेळा श्वास घेतो. विद्यार्थी 40 मिनिटापेक्षा जास्त असेल तर आजारी आहे, आणि कर्मचारी 30 पेक्षा जास्त श्वास घेत असेल तर तो आजारी आहे, त्यांना घरी पाठवा. सरांनी खूप छान पद्धतीने सांगितलं की शाळांमध्ये जर कोरोनाचा संक्रमण टाळायचं असेल, शाळा सुरक्षित करायची असेल तर कोणते उपाययोजना केली पाहिजे. तर सर या सगळ्या गोष्टींबरोबरच आपल्याला महत्वाचं वाटतं ते लसीकरण. लहान मुलं आणि लसीकरण एक महत्वाचा घटक आहे. तर या काळात विद्यार्थ्यांना कोणतं लसीकरण करणं गरजेचं आहे? रोग प्रतिबंधक इलाज म्हणजे लसीकरण. लसीकरण म्हणजे कवच कुंडले, बरोबर, म्हणजे मिळालेला वर. लसीकरण हा विज्ञानाची फळे आहेत. आधुनिक विज्ञानाने आपल्याला वर दिलाय, ही लस घे मग हा आजार होणार नाही. नवीन शाळेमध्ये प्रवेश किंवा वर्षाच्या सुरुवातीला शाळेने लसीकरण चेक करायला पाहिजे, म्हणजे लसीकरण तपासणी करायला पाहिजे. शाळेने लसीकरण द्यावं अशी अपेक्षा नाही, पण हे दिलंय का नाही चौकशी तर करता येते. कोरोना महामारी असली तरी नेहमीचे लसीकरण सुरू ठेवण्याचा सल्ला पालकांना द्यायला हवा. बरोबर. कोरोना असो वा नसो, लसींनी टाळता येण्याजोगे सर्व आजार टाळायलाच हवे. मुलं सुरक्षित राहिली तर गोवर, गालगुंड, इन्फ्लुएन्झा, कांजिण्या, साथीची कावीळ, टायफॉइड त्यांना पकडू शकतात. बरोबर. आणीबाणीची नसली तरी लसीकरण ही मुलांसाठी अत्यावश्यक सेवा आहे, म्हणजे इमर्जन्सी सर्व्हिसेस आहे, नेसेसरी आहे. दवाखान्यांमध्ये रोज लसीकरण मिळायला पाहिजे. त्याची मोहीम किंवा मासिक साप्ताहिक अशी मुलं गोळा करून समूह गोळा करून नको. सर्व विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दरवर्षी इन्फ्लुएन्झाची लस द्यायला पाहिजे. कोरोना सोबत इन्फ्लुएन्झा, पॅरा इन्फ्लुएन्झा, स्वाईन फ्लू झाला तर गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, जीव देखील जाऊ शकतो. टाळता येण्याजोगा प्रत्येक आजार टाळायलाच हवा. बरोबर. कोरोना साथीच्या दरम्यान सुद्धा नवजात बालकांना BCG, पोलिओ डोस, कावीळ लस, हेपॅटायटिस B द्यायलाच हवी, आणि ती जन्माच्या वेळीच देणं आवश्यक आहे. जास्त जोखीम असलेल्या मुलांसाठी आणि प्रौढांसाठी, म्हणजे कुणाला किडनीचा आजार आहे, कुणाला मधुमेह आहे मुलांना, किंवा कुणाला रेस्पिरेटरी प्रॉब्लेम आहे, कुणाला अस्थमा आहे, आणि प्रौढांसाठी न्यूमोकॉकल, इन्फ्लुएन्झा, डांग्या खोकला,
या लसी देणं आवश्यक आहे. अगदी बरोबर आहे. करोनाने पकडलं तरी या लसी उपयुक्त ठरतील. विशेषतः निमोनिया आणि सारखे कॉम्प्लिकेशन टाळता येतील. दवाखान्यामध्ये वेटिंग रूम प्रतीक्षालय खुली पाहिजेत. आरोग्य कर्मचारी संरक्षित पाहिजेत. एका वेळी एकच मुलं आतमध्ये वेळ ठेवून अपॉइंटमेंट देऊन बोलवावं लागेल. सामाजिक अंतर राखावं लागेल. प्रत्येक रुग्ण येऊन गेल्यानंतर हात स्वच्छ करणं हे करोना सोबत जगण्याचे नवीन नियम आहेत. सर, आता आपण बघतोय की गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून फेस मास्क वापरण्यासंबंधी आपल्याला वेगवेगळ्या सूचना दिल्या जात आहेत किंवा फेस मास्क वापरण्यासंबंधी आपण सोशल मीडियावरती देखील बघतोय. पण ऍक्च्युअल आपण फेस मास्क वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे? फेस मास्क इज अ मस्ट. फेस मास्कला पर्याय नाही. त्याचं योग्य फिटिंग असायला पाहिजे, योग्य आकार असायला पाहिजे. तो योग्यरित्या बांधलेला चा आकार कुठलाही असला तरी चालू शकतो, पण तो 3 लेअरचा पाहिजे. ट्रिपल लेअर पाहिजे. अगदी N95 म्हणतात तसा मास्क आम्हाला कोरोनाचे रुग्ण बघणाऱ्यांना तो लागतो. प्रत्येक माणसाला लागत नाही. पण ट्रिपल लेअर 3 लेअर वेळेला मास्क असणं आवश्यक आहे. आणि तो मास्क नाक आणि तोंडावरती बांधलेला पाहिजे. खूप लोकांच्या हनुवटीला बांधलेला ते म्हणजे ऑर्नमेंट म्हणून वापरल्यासारखं गळ्यात बांधलाय पण मोकळेपणे बोलताय, तसं नाही पाहिजे. तो सतत वापरायला पाहिजे. कोणत्याही कारणाने कोणत्याही यांनी तो खाली किंवा सैल केला नाही पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं आहे म्हणजे मुलांनी तोंडाला हात नाही लावला पाहिजे, नाकाला हात नाही लावला पाहिजे, डोळ्याला हात नाही लावला पाहिजे. म्हणजे मुलांना फेस मास्कचं ट्रेनिंग आधीच घरात द्यायला पाहिजे. दिवसभर फेस मास्क लावून राहणं सवय असल्याशिवाय शक्य नाही. म्हणजे पायजमा घालणाऱ्याला पॅन्ट घालायला सांगितल्यानंतर जसं ऑकवर्ड झालं होतं एकेकाळी, तसं फेस मास्क न वापरणाऱ्यांना फेस मास्क वापरणं ऑकवर्ड होऊ शकतं, बरोबर, सवय नसल्यामुळे. पण आम्ही डॉक्टर लोक ऑपरेशन करताना फेस मास्क आम्ही आमची डॉक्टरकीच्या पहिल्या दिवशीपासून वापरतो. बरोबर, आम्हाला त्याची सवय असते. तशी सवय करून घ्यावी लागणार आहे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक मुलाला. इव्हन घरात सुद्धा तासभर फेस मास्क वापरायची प्रॅक्टिस पाहिजे की त्याला हात नाही लावायचा. फेस मास्क वापरासंबंधी सर आपण सांगितलं, फेस मास्क वापराबरोबर देखील वेळोवेळी हात धुणं देखील गरजेचं आहे. तर हे हात धुण्याचं प्रशिक्षण मुलांना कशा पद्धतीनं देणं गरजेचं आहे? मुलांना आणि शाळेतल्या स्टाफला योग्य वैज्ञानिक पद्धतीने हात धुण्याचं प्रशिक्षण द्यायला हवं. ते काटेकोरपणे अंमलात आणायला हवं. वारंवार हात धुणे, हात धुण्याची सवय संस्कृतीच निर्माण करायला हवी. पूर्वीच्या काळी बाहेरून आल्यानंतर हातपाय तोंड धुवून आपण घरात यायचो. बरोबर आहे. आता घरात आले की पहिल्यांदा साबण पाण्याने हात धुवायला पाहिजे. साबण आणि पाण्याचा वापर करायला पाहिजे. अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर वापरायला हरकत नाही, पण साबण पाणी जास्त सुपिरियर आहे अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर पेक्षा. मुलांच्या बरोबर दप्तरात सॅनिटायझर देऊ नये, मुलांच्या खिशात सॅनिटायझर देऊ नये. एवढं सॅनिटायझरला महत्व नाहीये. पण शाळांनी मात्र साबण पाण्याची व्यवस्था करावी. शाळांनी शाळाच्या कंट्रोलमध्ये, अडल्ट कंट्रोलमध्ये प्रवेश घेताना शाळेत प्रत्येक मुलाच्या हातावर सॅनिटायझर टाकायला हरकत नाही. प्रत्येक स्टाफच्या हातावर, जसे मॉलमध्ये आजकाल टाकतात, बरोबर, तसं टाकायला हरकत नाही. पण सॅनिटायझरची बाटली बाळाच्या मुलांच्या खिशात दप्तरात नाही द्यायला पाहिजे, कारण ती स्फोटक आहे. ती अल्कोहोल बेस्ड. ही दक्षता आपण घेतली पाहिजे. शाळेचं गेट, कार्यालय, वर्गखोली, प्रसाधनगृह, जेवणाची खोली इथं सॅनिटायझर ठेवायला पाहिजे. मुलांना वयानुरूप आरोग्य शिक्षण द्यायला पाहिजे. त्यासाठी पोस्टर, प्रात्यक्षिक वापरली पाहिजे. स्वच्छता सुविधा आणि सामुग्री याची व्यवस्था शाळेने करायला पाहिजे. कोपरावर किंवा बाहीवर खोकावं कसं, शिंकावं कसं, टिश्यू पेपरचा वापर कसा करावा, चेहरे, डोळे, तोंडाला स्पर्श न करणं, या गोष्टी मुलांना शिकवल्या तर शिकतात. शाळेच्या इमारती स्वच्छ आणि निर्जंतुक करणे हा एक महत्वाचा मुद्दा आहे बरं का. कारण आपली मुलं शाळेत जाणार, बरोबर, पालकांना भीती आहे शाळेतनं येईल कोरोना, आणि शाळेला भीती आहे मुलांमुळे शाळेत कोरोना येईल. मग याला मार्ग काय? तर शाळेचं परिसर, एन्व्हायरमेंट हा कोरोना सेफ करणे. आणि त्यासाठी दररोज निर्जंतुकीकरण शाळेला करावं लागेल. त्यासाठी व्यवस्था करावी लागेल, माणसं नेमावी लागतील, खर्च करावा लागेल. सर्व पृष्ठभागांची साफसफाई
टेबल, खुर्च्या, जिथं जिथं मुलांचा हात लागतो, अनेकांचा स्पर्श होतो असे रेलिंग, जेवणाचं टेबल, दारं खिडक्यांचे हँडल्स, खेळाची उपकरणं, खेळाचं साहित्य, खेळणी रोजच्या रोज स्वच्छ निर्जंतुक करायला हवी. सुरक्षित पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, कचरा व्यवस्थापन या सुविधांची व्यवस्था शाळेला खर्च करून करावी लागेल. खेळती स्वच्छ हवा हवी. पूर्वी या गोष्टींना फारसं महत्व दिलं जात नव्हतं. त्या गोष्टी कागदोपत्री असायच्या. म्हणजे शिक्षणाधिकारी यायचे, छान आहे, हवा खेळती आहे, हे सगळं योग्य आहे, एक सही मारून जायचे. तसं आता चालणार नाही. खेळती हवा निसेल आणि शिक्षणाधिकारी आहे म्हणून लिहिलं तर मुलांच्या जीवाचा धोका आहे, शाळेच्या जीवाचा धोका आहे. शिक्षणाधिकाऱ्यांना पण याच्यापुढे जपून त्यांचे अहवाल लिहावे लागतील. पण यापुढे असं चालणार नाही. या गोष्टी अनिवार्य असतील. विषाणूंचा शाळा संसर्ग टाळला पाहिजे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो स्कूल बेस्ड ट्रान्समिशन. व्हॉट वी आर वरीड, स्कूल बेस्ड ट्रान्समिशनची सगळ्यात मोठी भीती आहे. म्हणून पालक घाबरतायत. लाखो लोकांनी सह्या करून पाठवल्या आहेत, शाळेत आम्ही पाठवणार नाही, आमच्या मुलांना भीती आहे. कशी भीती आहे ही? स्कूल बेस्ड ट्रान्समिशनची. आणि स्कूल बेस्ड ट्रान्समिशन टाळणं महत्वाचं आहे. कसं आहे बघा, टीबीचा आजार आहे, कित्येक दशक आहे, शतक आहे. एसटी शेजारी बसलेला टीबी माणसाला टीबी असेल तर आपल्याला तो टीबी लागू शकतो. पण एसटी शेजारी माणसाला टीबी आहे का नाही आपल्याला माहित नाही. आपण रिस्क घेतलेली आहे. त्याची इन्फेक्टिव्हिटी कमी आहे. आजार झाला तरी सुद्धा त्याच्यावरती शरीर मात करतं. तसंच हे प्रकरण होणार आहे. म्हणजे विषाणूंचा शाळा संसर्ग टाळा. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय? प्रवास टाळा. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था टाळा. म्हणजे स्कूल बसची गर्दी, एका रिक्षामध्ये 20-25 मुलं लटकलेली, हे खरं नाही. हे टाळायला हवं. खाजगी वाहतुकीची व्यवस्था शक्यतो करायला हवी. चहूबाजूला कोरोना लपून बरसत असल्याने सगळ्यात शहाणपणाचं आहे जवळच्या शाळेत प्रवेश घेणे. खूप नामांकित शाळा शोधण्यापेक्षा आपल्या घराजवळची शाळा बघा. हे प्रकरण 1-2 वर्ष टिकणार आहे. प्रश्न सुटणार आणि सगळं ऑल इज वेल. तसं होणार नाहीये. आमिर खानच्या पिक्चर मधल्यासारखं ऑल इज वेल नाही होणार आहे. गर्दी टाळा. वर्गात सुद्धा गर्दी टाळा आणि वर्गाबाहेरही टाळा. आता वर्गात कशी गर्दी टाळायची हा शाळांचा प्रश्न आहे. वर्गाबाहेर सुद्धा गर्दी टाळा. सामाजिक अंतर राखणं हा रोग प्रसार रोखण्याचा उत्तम मार्ग आहे. आजारी असेल तर घरीच राहा. आवश्यक नसल्यास बाहेर जाऊ नका. आवश्यक म्हणजे कसं? अन्नधान्य खरेदी, वैद्यकीय सेवा, पाय मोकळे करण्यासाठी जवळपास चालणे, सायकल ही बाहेर जाण्यासाठी आवश्यक कारणे आहेत. सामाजिक अंतर लोकांमध्ये अंतर ठेवतं. 2 माणसांमध्ये जेव्हा विषाणूंचा संसर्ग झालेले लोक इतरांपासून दूर राहतात ते इतरांना आजार देऊ शकत नाही. त्यामुळे एका वेळी कमी लोक आजारी पडतात. डॉक्टर आणि रुग्णालय गंभीर रुग्णांकडे जास्त लक्ष देऊ शकतात. सामाजिक अंतर म्हणजे 2 गज दुरी. 2 मीटर म्हणजे 6 फूट. सामाजिक अंतर म्हणजे शारीरिक अंतर. 2 शरीरांमधलं अंतर. 2 मनांमध्ये अंतर येण्याची काही गरज नाही. मनाने संसर्ग होत नाही. 2 फूट 4 फूट 2 हात लांब राहून तुम्ही प्रेमाने एकमेकांशी वागू शकता. बोलणे, खोकला, शिंकेतून तुषार किंवा ड्रॉपलेट्स आणि त्यातनं व्हायरसेस पसरतात. हे तुषार जमिनीवर पडण्यापूर्वी सहसा 6 फुटांपेक्षा जास्त लांब जात नाही. शाळा भरण्याची आणि सुटण्याची वेळ प्रत्येक वर्गासाठी वेगळी असावी. याला स्टॅगरिंग म्हणतात. स्टॅगरिंग. 2 बाकांमध्ये कमीत कमी 1 मीटरचं अंतर असावं. हॉस्पिटलमध्ये असा नियम आहे. 2 कॉटांमध्ये 6 फुटाचं अंतर. तो नियम कायम कडक कसोशीरी पाळला जातो. नाहीतर एकाचं इन्फेक्शन दुसऱ्याला लागतं. हॉस्पिटलमध्ये आम्ही हे जर हॉस्पिटल चालू केल्याच्या पहिल्या दिवशीपासून करत असू तर शाळांमध्ये याच्या पुढे करणं काय अशक्य आहे? काहीच नाही. गरजेच्या गोष्टी याच्या करणं भागच आहे. एकमेकांना अनावश्यक स्पर्श टाळावा. शाळा भरण्यापूर्वी आणि शाळा सुटल्यानंतरचे जे उपक्रम असतात जे एकत्र मिळून केले जातात ते कॅन्सल करावे लागतील.
एकमेकात मिसळणं टाळा. शाळांचा तात्पुरता निवारा केंद्र, उपचार केंद्र, विलगीकरण सुविधा म्हणून शासनाने वापर करू नये. कारण तिथनं इन्फेक्शन येण्याची शक्यता आहे. वेगळ्या जागा निवडाव्या. शाळांवरती संक्रांत नको. शाळा म्हणजे सरकारी कंट्रोलमध्ये असल्यामुळे ते ऐकावंच लागतं शाळांना. पण ते सरकारनेच ठरवावं की शाळा नको बाबा, बाकी आपण मंदिरात करून पाहिजे, शाळेत नको. शाळेच्या आवारातील सर्व सामुदायिक कार्यक्रम, संमेलने, मीटिंग कम्प्लिटली रद्द करायला पाहिजे. तर यापुढे जाऊन मला असं विचारायला आवडेल की विकासात्मक शिक्षण आणि क्रमिक शिक्षण याबद्दल आपण काय सांगू शकाल? काय आतापर्यंत परिस्थिती अशी होती की शाळा म्हणजे क्रमिक शिक्षण. बरोबर आहे. फॉर्मल एज्युकेशन, बुक्स, सब्जेक्ट्स, त्याचं शिक्षकांनी शिकवणे आणि मुलांनी ते शिकणे आणि मार्क मिळवणे. बरोबर. शिक्षणाचा अर्थ हा होता. पण पोस्ट कोरोना एरामध्ये शिक्षणाचे संदर्भ बदललेले आहेत. ते जितक्या लवकर शाळांना समजतील तितकं शाळांचं आणि मुलांचं कल्याण. विकासात्मक शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांना व्हायरस विषयी वैज्ञानिक सत्य सांगावं. बरोबर. म्हणजे भयानकीकरण नको, टेरिबलायझेशन नको आणि क्षुल्लकीकरण नको. म्हणजे ट्रिव्हिलायझेशन काय नाही रे, काय नाही होत, जा बिंदास, कोणतीही गोष्ट इझिली नाही. आणि अरे बापरे कोरोना आला, बापरे इतके लाख गेले, असं टेरिबलायझेशन पण नको आणि ट्रिव्हिलायझेशन पण नको. साथ आहे, आजार आहे, माणसं आजारी पडतायत, मरतायत, हे खरं आहे. कुणाचा कोरोना पॉझिटिव्हशी संपर्क आला असेल तर त्याचा कलंक नको, त्याला वाईट टाकायला नको. मुलांना रोग निवारण आणि स्वसंरक्षण शिकवायला हवे. जसं मुलींना स्वसंरक्षण शिकवलं जातं ते जितकं महत्वाचं आहे तितकं आता मुलांना रोग निवारण आणि स्वसंरक्षण शिकवायला पाहिजे. आणि ते वैज्ञानिक पद्धतीने. मानसिक आरोग्यासाठी मदत करायला पाहिजे. मुलांना काही काळजा किंवा प्रश्न असतील तर आस्थेने त्यांची चौकशी करायला पाहिजे. धोकादायक कौटुंबिक सामाजिक वातावरणात लॉकडाऊन झालेल्या मुलांना विशेष सामाजिक मानसिक आधाराची गरज आहे. मला उदाहरण देतो मी, दारुडेवरी, घरात मारहाण. बरोबर. घर म्हणजे घराची आणि आजूबाजूची परिस्थिती जर एवढी डेंजरस आहे तर लॉकडाऊन मुळे हे मूल 24 तास तिथेच राहिले, त्याच वातावरणात राहिले. त्यांनाच दारू आणून देणार, त्यांनाच गांजा आणून देणार, नाही आणून दिले तर मार खाणार. बरोबर. मोठ्या मुलींवरती लैंगिक अत्याचार घरात कोंडल्यामुळे होत आहेत. त्या शाळेत सेफ होत्या, एक वेळ कोरोना परवडला पण हे घरातलं वातावरण नको. ही अनेक घरात आहे आणि ही आता फार आमच्या डोळ्यासमोर यायला लागलेली आहे. जर कुटुंब आणि समाज प्रतिकूल असेल तर तो आधार देणं हे शाळांचं कर्तव्य आहे. अपंग मुलं, विशेष शाळा लॉकडाऊन झाल्याने अधिकच अपंग होत आहेत. बरोबर आहे. ही आमची फार गंभीर समस्या आहे. कोरोनाची जरी साथ असली तरी मित्र एकत्र येऊ शकतात. ती सोशल डेव्हलपमेंटचा प्रश्न आहे तो. बरोबर आहे. सायडिंगला किंवा एकटं पडल्यासारखं वाटण्याची गरज नाही. मित्रांना बोलवून किंवा व्हिडिओ कॉलनी एकमेकांच्या संपर्कात राहा. विस्तारित कुटुंबातल्या सदस्यांशी बोला, काका, मामा, आत्या, सगळ्यांची गप्पा मारा. आजी, आजोबा, त्यांनाही समाधान होईल की आपला नातू, आपला पुतण्या आपल्याशी बोलला, गप्पा मारल्या. जवळपास राहणारे नवीन मित्र बनवा. मित्र म्हणजे शाळेत बाकी सगळे नाही मित्र आमचे, हे बदलायला लागणार. बरोबर. आपल्या घराजवळ जो आहे तो सगळ्यात बेस्ट फ्रेंड. जवळपास राहणारे मित्र बनवा. शारीरिक अंतर ठेवून त्यांच्या बरोबर खेळा. त्यांनी एकत्रितपणाची भावना येते. मुलं वेगवेगळ्या प्रकारे समाजात मिसळू शकतात. बरोबर. एकमेकांना आधार देण्यासाठी सोशल मीडिया, व्हिडिओ कॉल वापरू शकतात. एकत्र गप्पा मारा, हसा, खिदळा. व्हायरस नियंत्रित होईपर्यंत एकमेकांची काळजी घ्या. जुने शाळेचे जीवन परत कधीच येऊ शकत नाही. तो काळ कायमचा संपला. मी उदाहरण सांगतो. श्यामच्या आईचं वातावरण आजच्या मुलांना कुठून आणून देणार? नाहीच. श्यामची आई कुठून आणणार? नाही. आणि तसली मुलं कुठून आणणार ऐकून घेणारे? नाहीच. ते गेले ते दिवस. तसं कोरोना पूर्वीच्या शाळा आणि कोरोना नंतरच्या शाळा हे जग वेगळं राहणार आहे.
जुने शालेय जीवन कधीच परत येऊ शकत नाही. तो काळ कायमचा संपला. बरोबर आहे. आजूबाजूला करोना लपून बसला असला तरी आपण समाजात मिसळू शकतो. अच्छा. फक्त कसं मिसळायचं हे माहित असेल तर. नक्की. खरं तर शाळांची गरज जी आहे ती सामाजिक, शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासाची. मित्रांच्या बरोबर खेळ, अभ्यासेतर उपक्रम, नृत्य, नाटक, गायन, संगीत, पाठण, वक्तृत्व, कला, कलाकुसर, ड्रॉइंग, पेंटिंग, चित्रकला, प्रयोग करून शिकणे या गोष्टी घरात देऊ शकत नाही. बरोबर. शाळाच या विकासाच्या संधी देऊ शकतात. शाळांचा कालावधी 6 ते 8 तास ही संकल्पनाच आधी मोडीत काढायला पाहिजे. अच्छा. ती भूतकाळातली संकल्पना आहे. बरोबर. करोना नंतरच्या शाळेच्या निकषांमध्ये सुधारणा करावी लागेल. जुने निकष आता कालबाह्य झाले आहेत. ब्रिटिशकालीन कायद्यांप्रमाणे ते रद्दबातल करावे लागतील. बरोबर. काळानुरूप नवे नियम तयार करावे लागतील. समविषम दिवशी वर्ग मुलांना बोलवणे, म्हणजे 5वी आज बोलवली 6वी उद्या बोलवली. बरोबर. किंवा लवचिक उपस्थितीचे नियम कंपल्सरी नाही करायची. प्रेझेंट अटेंडन्स. वर्गाची 2 बॅचेस मध्ये विभागणी. प्रत्येक बॅच मध्ये अर्धे विद्यार्थी संख्या, म्हणजे प्रत्येक बॅचला 3 तासाची शाळा. अच्छा. 3 तास एक बॅच, पुढचे 3 तास दुसरी बॅच. 6 तासाची शाळा झाली. 3-3 तास त्यांनी फक्त शाळेत यायचं. हा एक मार्ग आहे. म्हणजे शाळा पण चालू राहिली, गर्दी पण कमी राहिली, शिक्षण पण घेत आणि सामाजिक अंतर पण जास्त झालं. सगळे प्रश्न त्यांनी सुटू शकतात. प्रत्येक 3 तासाच्या बॅचला अर्धा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संख्या. शाळांनी काय करावं? शाळांनी गृहपाठ द्यावा 15 मिनिटाचा. शिक्षणाचा अजेंडा सेट करावा. गृहपाठ तपासावा 15 मिनिटं. क्रमिक शिक्षणाला 30% आणि विकासात्मक शिक्षणाला 70% वेळ द्यावा. ही माझी बाल रोगतज्ञ, बाल विकास तज्ञ, बाल शिक्षण तज्ञ म्हणून शासनाला आणि शाळांना विनंती आहे. शारीरिक, सामाजिक, भावनिक, आध्यात्मिक विकासासाठी आणि बहुविध बुद्धिमत्ता विकासाला प्राधान्य द्यावे लागेल. म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्सेस हा विषयच अजून शाळांनी घेतलेला नाहीये. बरोबर. क्रमिक शिक्षण एवढाच विषय घेतलेला आहे. आता शाळांना ही संधी आहे. क्रमिक शिक्षणाची कास सोडा आणि विकासात्मक शिक्षणाची कास धरा. हे शाळांनी घ्यायला पाहिजे. आता क्रमिक शिक्षण जे आहे ते शैक्षणिक सुविधांसाठी, सुधारणांसाठी आपत्कालीन योजना आखण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवलं जाऊ शकतं. बरोबर. हा फार गंभीर स्टेटमेंट आहे माझं. म्हणजे ऑनलाईन कसं शिकणार? सगळ्यांच्याकडे कुठे मोबाईल असतात, सगळ्यांच्याकडे कुठे इंटरनेट असतो. प्रश्न आहेत, नाही असं नाही, पण विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवले जाऊ शकते. हे खरं आहे. अगदी भारतात ग्रामीण भागात देखील यापूर्वी असं केलं नाही किंवा केल्याचं ऐकलं नसलं तरी आता त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. दूर शिक्षण, ऑनलाईन शिक्षण, रेडिओ शिक्षण सगळ्यात महत्वाचा घटक आहे. रेडिओचा रीच बरोबर टीव्ही आणि इंटरनेट पेक्षा जास्त आहे. रेडिओला इंटरनेट लागत नाही. बरोबर आहे. FM ला इंटरनेट लागत नाही. टीव्हीने व्हर्च्युअल क्लासरूम घेणे, होम लर्निंग हे काही मार्ग आहेत. काळानुरूप अजून नवीन मार्ग निर्माण होतील, ते स्वीकारावे लागतील. अगदी खरं. आपल्या सर्वांना डिजिटल वर्कफ्लो शिकावेच लागतील. बरोबर आहे. क्रमिक विषय दूर शिक्षणाकडे जाऊ शकतात. खरंय खरंय. सर खूप छान सांगितलं की विकासात्मक शिक्षण आणि क्रमिक शिक्षण याबद्दल. त्या सगळ्यांसमोरचाच प्रश्न आहे की कोरोना रेंगाळला तर एकूण कोणत्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागेल, काय सांगाल? कोरोना रेंगाळणारच महत्वाचं आहे. कोरोना यू कॅनॉट विश इट अवे. अच्छा. ते मी मला सांगितलं, हाडहाड करून कोरोना जात नाही. गो कोरोना गो, ते जागृती निर्माण करण्यासाठी. बरोबर आहे. त्यांनी काय कोरोना जाणार नव्हता हे त्यांनाही माहिती होतं, ज्यांनी म्हटलं त्यांना. पण त्यांनी जागृती निर्माण केली त्या दिवशी. बरोबर आहे. सगळं जग त्याच्याकडे बघायला लागलं. काय भानगडे तो पण कोणी बघत नव्हतं. बरोबर आहे. पण आठवले साहेबांनी गो कोरोना गोची हाळी दिली आणि मग खूप लोक बघायला लागले. एवढं काय आहे त्याच्यात? गो म्हणतायत कोरोनाला. एवढं का महत्व देत आहेत आठवले साहेब? मुलांना कोरोना सोबत जगायला शिकवावे लागेल. चांगल्या आरोग्यदायी सवयी लागल्या तर हे जग
जगण्यालायकीचं बनू शकतं. खरंय. म्हणजे हात धुणे, सॅनिटायझर, शारीरिक अंतर, गर्दी टाळणे, सार्वजनिक वाहतूक टाळणे, बाहेर असाल तर कुठेही स्पर्श न करणे, फेस मास्क लावणे, सुती हातमोजे वापरणे आणि बाहेरचे खाणे टाळणे. एकूण काय तर करोना सुरक्षित शाळा आणि करोना सुरक्षित सवयी, अच्छा. हॅबिट्स, इट्स अ क्वेश्चन ऑफ हॅबिट, या माध्यमातून मुलांचं जीवन रिसेट करावं लागणार आहे. बरोबर आहे. वर्तन बदल, बिहेवियरल चेंज हेच करोनाला एकमेव वैज्ञानिक उत्तर आहे. अच्छा. म्हणजे काळानुसार जसं कोरोनाचं स्वरूप बदलत आहे तसं आपणही बदलणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचा आन्सर मेडिकल नाहीये, अच्छा. त्याचं आन्सर बिहेवियर चेंज आहे. म्हणजे तुम्ही स्वतः किती बदल घडू शकता, ऍडजस्ट, आणि त्याला मेडिकल आन्सर शोधायला जायलाच नाही पाहिजे. देर इज नो आन्सर. म्हणजे तुमच्या सवयीतून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आटोक्यात आणू शकता किंवा मात करू शकता. खूप छान आज आपण संवाद साधला. कोरोना शाळा शिक्षण किंवा कोरोना नंतरचं शिक्षण म्हटलं तरी चालेल. आणि आपल्याला डॉक्टर अनिल मोकाशी सरांनी खूप छान पद्धतीने सांगितलं की आपण कोणत्या गोष्टींची दक्षता घेतली पाहिजे, कोणत्या गोष्टी आपण स्वतः अवलंबल्या पाहिजेत, कोणत्या सवयी आचरणात आणल्या पाहिजेत. सर, तुम्ही आमच्या आज रेडिओ रागिणीच्या या स्पेशल शो मध्ये सहभागी झालात त्याबद्दल थँक्यू.